सुंदर आहे तर मी ती करू शकतो का, काही दोष वगैरे तर लागत नाही ना, असं त्यांनी विचारलंय. तर मी त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो. सचिनजी, विधवा महिलेशी अथवा मुलीशी लग्न करायला काही अडचण नसते, परंतु कधी अडचण नसते, काय असतं, जे पतीचं निधन समजा अपघाताने वगैरे झालं असेल, आता समजा, तर काय असतं, त्या पतीचा जो अतृप्त आत्मा म्हणतो आपण त्याला, तो आत्मा तिच्या भोवताली फिरत असतो, लक्षात घ्या. आणि ती जर समजा अं, त्या आत्म्याशी कनेक्ट असेल, समजा काय होतं, त्या आत्म्याला आपली बायको दुसऱ्याबरोबर लग्न करते, हेच मुळात त्याला खपत नाही. हं? त्याच्यामुळे काय होतं, जर तो आत्मा समजा भटकू लागला आणि ते एकदा जर मागं लागला, तर तुमचा संसार हा सुखाचा होत नाही. त्याच्यामध्ये खूप अडचणी येऊ शकतात. पुढे भविष्यात तुम्हाला खूप त्रासाला सामोरे जावं लागेल, समस्याला सामोरे जावं लागतं. पण आता मग हे तर आता तिनं करू नये का लग्न, अथवा तुम्ही करू नये का? करायला काही अडचण नसते. पण त्या गोष्टीचं थोडीशी दक्षता घ्यावी लागते. भविष्यात अडचणी येतात, मग त्यावर पर्याय पण असतो. तर जी मुलगी आहे, तुमची जी बायको होणारी मुलगी, तिचा पहिला पती होता, तर त्या पतीला तिनं विसरता कामा नये. विसरता कामा नये म्हणजे काय करायचं असतं, की ज्या तिथीला त्याचा मृत्यू झाला, समजा अपघाती झाला असेल, काही कारणास्तव झालं असेल, हं, तर तिनं प्रत्येक तिथीला त्याच्यासाठी नैवेद्य काढून ठेवणे, ते गाईला चारणे, पक्षाला ठेवणे, या गोष्टी कराव्यात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला समजा जे वर्षश्राद्ध वगैरे असतं त्यावेळी सुद्धा त्याची आठवण ठेवावी लागते. कारण तिनं जर त्याची आठवण नाही ठेवली, तर त्याला, म्हणजे तुम्हा दोघांना बी ते सुख लाभू देत नाही. हं? घरामध्ये दोघांचे, नवरा बायकोचे भयानक भांडणं होतात. आणि तुम्हाला त्याच्या पुढचं सांगू का? हं? तुमचे जे वैवाहिक जीवन असतं, शारीरिक संबंधातलं जे जीवन असतं, तर तिची जी इच्छा असते, हं? इच्छा एकतर कमी होऊ शकते, नाहीतर अति होऊ शकते. आणि अति झाल्यानंतर अति तिला तीव्र इच्छा होती शारीरिक संबंध ठेवण्याची, आणि ते सुद्धा करू शकतं. आणि तसं झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस कमी पडता तिच्यासाठी, ती मग इतर लोकांशी शोध घेते, इतर पुरुषाशी संबंध ठेवू शकते. काहीतरी विपरीत घडू शकतं ते. कारण तुमच्याकडून तिची इच्छा पूर्ण होत नाही, अशी पण समस्या निर्माण करते, कारण असे अनुभव आहेत आपल्याला आलेले. हं? तर एवढीच दक्षता घ्यायची. तुम्ही लग्न करायला काही अडचण नाही, करू शकतात. पण तुम्ही लग्न केल्यानंतर दोघांनी मिळून त्याच्यासाठी, तिच्या पतीसाठी तुम्ही दोघांनी मिळून ताक करायचं. त्याच्याबद्दल मी माहिती सांगेल तुम्हाला WhatsAppला. तुम्ही मेसेज करा. आणि तुम्ही दोघांनी बसून त्याचे स्मरण करायचं, की बाबा तुझा आशीर्वाद असो, तिनं सुद्धा माझ्याशी क्षमा करा, मी तुमची सेवा करत राहील, मला जसं जमन तसं. अशी प्रत्येक तिथीला करायचं राहायचं. तुमचा संसार सुखाचा होतो. आणि त्या गेलेल्या आत्म्याचा जो आत्मा, म्हणजे मृत्यू झाला त्या व्यक्तीचा जो आत्मा आहे, तो आशीर्वाद तुम्हाला